नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरिक शास्त्राचं लेक्चर पुन्हा एकदा 5वा लेसन मूलभूत हक्क भाग 2 याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत हक्क भाग 1 पाहिलेला होता. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेलं होतं. पुन्हा एकदा पहा. अनुक्रमणिका जर तुम्ही पाहिली तर त्या अनुक्रमणिकेमध्ये नागरिक शास्त्रामध्ये म्हणजे सिविक्समध्ये तुम्हाला एकूण 6 लेसन दिलेले आहेत. किती लेसन दिलेले आहेत? 6. त्यातले पहिले 4 लेसन आपण पाहिलेले आहेत. पहिला होता आपल्या संविधानाची ओळख, संविधानाची उद्देशिका, संविधानाची वैशिष्ट्ये आणि चौथा मग मूलभूत हक्क भाग 1. आज आपण मूलभूत हक्क भाग 2 पाहायचा आहे. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. मूलभूत हक्क भाग 2. पहिल्या भागामध्ये आपण 3 मूलभूत हक्क पाहिलेले होते. संविधानानं दिलेले, प्रत्येक व्यक्तीला संविधानानं काही हक्क दिलेले आहेत जन्मताच, त्याला ते भारताचा नागरिक म्हणून लागू होत असतात. असे काही हक्क आपणाला संविधानानं दिलेले आहेत. पाठीमागचा जो लेसन होता मूलभूत हक्क भाग 1, त्यामध्ये आपण 3 हक्क पाहिलेले होते. स्वातंत्र्याचा, समानतेचा आणि शोषणाविरुद्धचा हक्क. आता आपणाला या लेसनमध्ये अजून काही हक्क पाहायचे आहेत. भारतीय संविधानानं दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा आपण पाठीमागा अभ्यास केला. त्यामध्ये समानतेचा हक्क होता, स्वातंत्र्याचा हक्क होता आणि शोषणाविरुद्धचा हक्क होता. समजलं? स्वतंत्र, समानता याचबरोबर शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासलेला आहे. या पाठामध्ये आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 1, म्हणजे हा जो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे तो आपल्याला अभ्यासायचा, हा 1. नंतर दुसरा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, हा 2. नंतर मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाची, म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत त्यांना न्यायालयीन संरक्षण सुद्धा लाभलेलं आहे, याची सुद्धा आपण माहिती या दुसऱ्या विभागामध्ये करून घेणार आहोत. ओके. अशा पद्धतीनं या लेसनमध्ये आपण 2 हक्क, एक हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि दुसरा जो हक्क आहे तो आहे आपणाला सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा घटक न्यायालयीन संरक्षण. या मूलभूत हक्कांना मिळालेलं न्यायालयीन संरक्षणसुद्धा आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. पहिला बघा, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कोणता हक्क आहे हा? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. तर आता आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क शिकायचा आहे. 2 हक्क या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. एक धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि दुसरा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. त्यातला पहिला जो आहे तो आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कोणता आहे? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. भारत हे जगातील सर्वात महत्त्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ कळतो का बाळांनो तुम्हाला? धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणताही धर्मावरून कुठलाही भेदभाव या ठिकाणी चालत नाही. म्हणजे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा दुसरा अर्थ दुसऱ्या शब्दात सर्व धर्म समभाव असा होतो. म्हणजे कायद्यानं, घटनेनं किंवा संविधानापुढे सारे धर्म समान आहेत. त्याला म्हणतात धर्मनिरपेक्ष राष्ट्र. आपणाला हे माहीतच आहे की नाही की हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे भारत. आपण त्या संबंधितील म्हणजे धर्मनिरपेक्षतेसंबंधी संविधानात काय लिहिलेलं आहे हे जाणून घेण्याचं तुम्हाला उत्सुकता असेल, आहे की नाही? म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे काय आहे? म्हणजे या ठिकाणी कोणत्याही धर्माचा व्यक्ती नागरिकत्व घेऊ शकतो आणि गुण्यागोविंदानं तो एकत्र राहू शकतो. ओके. म्हणजे जर उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहे याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, त्यानुसार भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे कोणताही नागरिक असेल तो त्याच्या धर्माप्रमाणे कोणत्याही धर्माची उपासना करू शकतो. धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करू शकतो, संघटना स्थापन करू शकतो. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी बघा, धार्मिक जो हक्क आहे त्या धार्मिक हक्काचा उल्लेख म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्कामध्येच करण्यात आलेला आहे. त्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार प्रत्येक नागरिकाला कोणत्या धर्माची उपासना करायची याचं स्वातंत्र्य आहे.
त्याचबरोबर धार्मिक कारणासाठी संस्था संघटना स्थापन करण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे. नंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत 2 बाबींना परवानगी दिलेली आहे. त्यातली ही एक बाब आहे. ज्या कामाचा दुरुपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाही. म्हणजे शासनसुद्धा त्याला बाध्य आहे. शासनावरती सुद्धा या स्वातंत्र्य अंतर्गत काही बंधनं लादण्यात आलेली आहेत. म्हणजे कोणतंही शासन जे आहे, हा पहिला 2 बाबीची परवानगी धार्मिक या स्वातंत्र्य अंदर दिलेली आहे. त्यातलं पहिली बाब आहे म्हणजे जो कर, असा कर शासनाला बसवता येत नाही. जो कर आहे तो धर्माला प्रोत्साहन देईल. म्हणजे धार्मिक कारणावरून कोणताही कर शासनाला लादता येत नाही. थोडक्यात धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करतं. म्हणजे संविधानानं, कायद्यानं धर्माच्या नावाखाली कोणताही कर लादता येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचं करता येणार नाही. जर तुम्ही एखादी शिक्षण संस्था चालवत असाल तर तुम्हाला विशिष्ट धर्माचं प्रसार आणि प्रचार करता येणार नाही. जर तुम्ही सरकारची आर्थिक मदत घेत असाल, ज्या निमशासकीय शाळा, उदाहरणार्थ कन्व्हेंट शाळा असतात बघा, कॉन्व्हेंट शाळा म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा, ते त्यांच्या धर्माचं बरेच काही सांगत असतात, येशू ख्रिस्ताचं वगैरे. तसा त्यांना अधिकार नसतो. म्हणजे आपण त्याच्या विरोधात आवाज उठवू शकतो किंवा हे चुकीचं आहे असं सांगू शकतो. तसं कुणी सांगत नाही, पण हे चुकीचं आहे, समजलं. असा हा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येकाला मिळालेला आहे. मात्र हा हक्क बजावत असताना तो व्यापक करण्यासाठी संविधानानं धार्मिक बाबतीत 2 बाबींचा विचार केला आहे. त्यातली एक बाब आहे धर्माला प्रोत्साहन देईल असा कर लादता येत नाही शासनाला, आणि दुसरी शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. ओके. त्यानंतर आपण वळणार तो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क बघा, सण, उत्सव, नंतर आहार आणि वेगवेगळे जीवन पद्धती. लक्षात राहील, वेगवेगळे सण हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे, उत्सव संस्कृतीचा भाग आहे, आहार आणि जीवन पद्धती ही आपली वेगवेगळी संस्कृती आहे. आपण कोणताही आहार घेऊ शकतो, कोणतीही जीवन पद्धती अंगीकारू शकतो, नंतर कोणताही कसाही उत्सव आपण साजरा करू शकतो, आपल्या पद्धतीनुसार सण साजरे करू शकतो. प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे सण, उत्सव, आहार, जीवन पद्धती आहे, ते आपण अंगीकार, त्याचा अधिकार आपल्याला, त्याचा हक्क आहे, हे आपण पाहतो, आहे की नाही. तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील, आहे की नाही. वेगवेगळ्या लग्न समारंभाला जेव्हा जाता, प्रत्येकाचा तो हक्कच आहे. सण तो कोणत्याही पद्धतीनं, आहार, उत्सव, जीवन पद्धती अंगीकारू शकतो. याचाच अर्थ लग्न समारंभ ही कोणत्याही पद्धतीनं करू शकतो. तुम्ही जर एखाद्या लग्न समारंभाला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला त्यातील वेगळेपण जाणवेल. म्हणजे पंजाबी लोकांचं लग्न वेगळं, महाराष्ट्रीयन लोकांचं लग्न वेगळं, त्यांच्या रीतिरिवाज वेगळे, गुजराती लोकांचं वेगळं, कर्नाटकी लोकांचं वेगळे रीतिरिवाज. या सर्व बाबी त्या लोकसमूहांच्या संस्कृतीचाच भाग असतो. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या संस्कृतीप्रमाणे ही आपली लग्न पद्धती अंमलात आणत असतो. आपल्या संविधानानं विविध लोकसमूहांना आपल्या सांस्कृतिक गोष्टी ज्या आहेत त्या सांस्कृतिक गोष्टी, वेगवेगळे समूह, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे जाती जमाती यानुसार त्यांच्या धर्मानुसार त्यांना ते सण उत्सव साजरे करण्याचा अधिकार आपल्या घटनेनं दिलेला आहे. त्यांना वेगळेपण जतन करण्याचा हक्कच दिलेला. त्यानुसार आपली भाषा, आपली लिपी, आपलं साहित्य यांचं जतनसुद्धा त्यांना करता येतं. म्हणजे शैक्षणिक गोष्टीमध्ये जे साहित्य आहे त्यांची भाषा त्यांना जपता येईल, कोणतीही भाषा ते बोलू शकतात. म्हणून तर भाषेनं युक्त किंवा विविध भाषेनं नटलेला, विविध परंपरेनं नटलेला, विविध जाती धर्माने नटलेला किंवा व्याप्त असणारा असा हा भारत देश आहे. विविधतेनं नटलेला आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात. म्हणजे भाषा, लिपी, साहित्य, परंपरा, संस्कृती, शिक्षण यासाठी ते प्रयत्न करू शकतात. भाषेच्या विकासासाठी त्यांना संस्था स्थापन करता येतात. हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा. त्यांची भाषा त्यांना जपता येते. आता पुढे बघा, शोधा आणि चर्चा करा असं म्हटलेलं आहे. संविधानानं किती भाषांना मान्यता दिलेली आहे हे तुम्हाला थोडंसं माहीत असलं पाहिजे. संविधानामध्ये अनेक भाषा आहेत. आता त्याचा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला थोडासा सर्च केला पाहिजे, की नाही.
संविधानामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकूण 22 भाषा आहेत. किती भाषा आहेत? 22 भाषांना संविधानानं अधिकृत अशी भाषा, भारतीय भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. पण नंबर जो आहे 22 आहे की 23 हे मला काही निश्चित आठवत नाही. तुम्ही नंतर सर्च करून बघा आणि मलाही सांगा. कदाचित 22च असतील, पण माझ्या माहितीप्रमाणे एखादी वाढली ही असण्याची शक्यता मला वाटते. मला काही नीट आठवत नाही किंवा माहिती नाही. आपण नंतर शोधूयाल किंवा तुम्ही शोधा आणि मला सांगा. संविधानाने एकूण किती भाषांना अधिकृत भारतीय भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे? तर 22 भाषांना दिलेली आहे. ओके, हा पहिला प्रश्न झाला शोधा आणि चर्चा करामध्ये. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्था निर्माण केल्या? आता अनेक संस्था आहेत, समजलं. म्हणजे मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेचं संवर्धन करायचं आहे, जतन करायचं आहे. मराठी भाषा जपणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था शासनानंच काय केलेलं आहे, स्थापन केलेल्या आपल्याला दिसतात. सरकारी आहेत, निमसरकारी आहेत. संविधानानंच अशी संस्था आणि संघटना स्थापन करण्याची परवानगी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे आपल्याला सांस्कृतिक अधिकार ज्यावरती दिलेला आहे, शैक्षणिक अधिकार ज्यावरती दिलेला आहे, त्यावरती या शैक्षणिक गोष्टी ज्या आहेत, जी भाषा आहे त्या भाषेचं संवर्धन करायचं आहे आपल्याला. त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी, ती भाषा जपण्यासाठी आपणाला अनेक संस्था आणि अनेक संघटना स्थापन करता येतात. ओके, त्यासुद्धा आपण सर्च करून नंतर पाहू शकतो. तुम्ही पहा, ते लिहून काढा बरं का, आणि मला सांगा. स्वतंत्र भाषा संचालनालय आहे, माहीत आहे तुम्हाला? काही सांगतो मी तुम्हाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ही एक संघटना आहे, एक मंडळ आहे जे आपल्या साहित्याची म्हणजे भाषेची काय जपणूक करते. स्वतंत्र भाषा संचालनालय आहे, राज्य मराठी विकास संस्था आहे, अनेक संस्था आहेत. तुम्ही सर्च जर केला तर तुम्हाला तर साऱ्या काही मलाही माहीत असणं शक्य नाही ना, तर काही संस्था तुम्हालाही पाहायला मिळतील. नंतर खाली चर्चा करूयामध्ये काय दिले बा, हा जो भाग आहे चर्चा करूया हे जे सदर आहे यामध्ये काय विचारले बघा. महाराष्ट्र सरकारने आणि न्यायालयाने सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हाला वाटते का? त्यासाठी काय करावे लागेल बघा. आपल्याला असं वाटतं, पण ते जरा थोडंसं अशक्य असतं, कारण कम्प्युटरमध्ये ती भाषा अगोदर आपल्यालाही करावी लागेल. आता सारे न्यायालय कम्प्युटराइज्ड झालेले आहेत, आहे की नाही? थोडासा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. पुन्हा न्यायालयामध्ये गुन्हे हस्तांतरित केले जातात. बाहेरच्या राज्यात घडणारे गुन्हेसुद्धा न्यायालयामध्ये येतात, किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व भाषा बोलणारे लोक असू शकतात. मग त्यांना समजणारी अशी एक भाषा पाहिजे, आणि त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो. ओके, पुढे बघा अजून काय दिलेलं आहे आपणाला. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क आहे आपणाला. म्हणजे या ज्या संविधानात्मक हक्क आहेत, संविधानात्मक उपाययोजना काय केल्या पाहिजेत. म्हणजे हे जे आपले हक्क आहेत ना, हक्काचा भंग झाला किंवा हक्क आपले नाकारले, म्हणजे आपल्या हक्कावर गदा आली, तर काय करता येईल आपल्याला. त्यासाठी संविधानानंच काही तरतुदी, उपाययोजना म्हणतात त्याला, त्या उपाययोजना आपल्याला केलेल्या आहेत. तर आता आपल्याला ह्या संविधानात्मक उपाययोजना पाहिजेत. तर संविधानानं दिलेले जे हक्क आहेत त्या हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. म्हणजे न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्कसुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे. जी न्यायालय आहेत ती न्यायालय त्यासाठीच आहेत. तुमच्यावर जर अन्याय झाला, तुमचा कोणता अधिकार किंवा हक्क तुम्हाला नाकारण्यात आला, तर न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्कच आहे. त्याला संविधानात्मक उपाययोजना हक्क असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला, हा लक्षात ठेवा, संविधानात्मक उपाययोजना हक्क. कशाला म्हणतात रे संविधानात्मक उपाययोजना हक्क? संविधानात्मक उपाययोजना हक्क जो आहे तो कशाला म्हणतात असा प्रश्न विचारला तर तो सांगायचं. म्हणजे आपले हक्काचा भंग झाला तर न्यायालयाकडे दाद मागण्याचा हा हक्क आपल्याकडे असतो. म्हणजे न्यायालयाकडे आपल्याला दाद मागता येते, त्याला संविधानात्मक उपाययोजना हक्क असं म्हणतात. याचा अर्थ असा होतो की हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयी तरतूद संविधानानंच केलेली दिसते. म्हणजे एखाद्याला हक्क नाकारला तर तो न्यायालयात जाऊ शकतो आणि त्या हक्काच्या विरोधात दाद मागू शकतो.
त्यानुसार न्यायालयाला हक्काचे संरक्षण करणं काय आहे, बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जर आपला हक्क नाकारला आणि आपण न्यायालयात गेलो तर आपणाला न्याय देणं हे न्यायालयाचं कामच आहे, त्यांचं कर्तव्यच आहे ते. त्याचबरोबर संविधानानं दिलेल्या हक्कावर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकतात. आपण आपल्याला दिलेल्या हक्काचा वापर म्हणजे आपल्याला करता येत नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. त्याला अतिक्रमण होणं असं म्हणतात. म्हणजे हक्क आहे पण मला करता येत नाही, बोलता येत नाही, फिरता येत नाही, यालाच आपण आपल्या हक्काचा भंग झाला असं म्हणतो. हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते आणि त्याची शहानिशाही करते. त्याचे वास्तव पुरावे पाहते. आपण म्हणतोय ते म्हणणं खरं आहे का, खरोखरच हक्कभंग झाला आहे का, हे न्यायालय पाहत असतं. आपण म्हटलं म्हणून त्याच्यावर कारवाई काही होत नसते. खरोखर हक्कभंग झाला आहे का हे पाहिलं जातं. किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे असं न्यायालयाला वाटलं तर न्यायालय योग्य तो निर्णय देतं. समजलं? म्हणजे हे होणं गरजेचं आहे. खरोखरच हक्कभंग झाला आहे का हे बघणं, त्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे का हे बघणं, आणि मग न्यायालयाला जर वाटलं खरोखरच या व्यक्तीवर अन्याय झाला आहे, त्याचा हक्कभंग झाला आहे, तर मग न्यायालय योग्य तो निर्णय देऊ शकतं. अशा पद्धतीनं हा एक नवीन हक्काचा म्हणजे संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क ज्याला म्हणतात. म्हणजे हक्कभंग झाला तरी त्या हक्कभंगाबद्दल किंवा त्याच्या विरोधात आपण तक्रार करू शकतो न्यायालयामध्ये. त्याला संविधानात्मक उपाययोजना हक्क असं म्हणतात. पुढच्या पेजवर बघा, छोटासा लेसन आहे, अत्यंत छोटा आणि अत्यंत सोपा. 2 भाग आहेत मूलभूत हक्काचे. पहिल्या भागामध्ये 3 हक्क आपण पाहिले होते, स्वातंत्र्याचा, समानतेचा आणि शोषणाविरुद्धचा. आता यामध्ये आपल्याला 2 हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आपण पाहिला. त्यानंतर संविधानात्मक उपाययोजनेचा हक्कही पाहिला. आता हक्कभंगाचे काही प्रकार इथं दिलेले आहेत बघा. म्हणजे हक्कभंग विविध प्रकारे हक्कभंग केला जातो. समजते? हक्कभंग हा विविध प्रकारे केला जातो. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे. समजलं? हा काय आहे रे, अन्याय आहे, काहीच कारण नाही, काही सांगितलेलं नाही. मग अशा वेळेला काय होतं, काय जर सांगितलं नसेल तर काय होतं रे, किंवा विना परवाना अटक करायची एखाद्याला, हे कायद्याच्या विरुद्ध, हे बेकायदेशीर आहे. समजलं? बेकायदेशीर अटक करणं, स्थानबद्धता यापासून संरक्षण, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करताना आपण म्हणजे होताना दिसतात. हक्कभंगाचे हे काही प्रकार आहेत. कारण नसताना एखाद्याला अटक करणं हा एक हक्कभंगच आहे. समजलं? नंतर दुसरा हक्कभंग बघा, योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर गाव सोडण्यास प्रतिबंध करणं. म्हणजे त्या व्यक्तीला वाळीत टाकणं, त्याला गावातून हाकलून देणं. हा म्हणजे आपल्याला कुठेही जाऊन कुठेही वास्तव करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं कुणीही आपला अधिकार हिरावून घेत नाही. कारणाशिवाय आपल्याला त्या गावातून किंवा शहरातून प्रतिबंध करता येत नसतो. आणि तिसरा हक्क जो आहे, हक्कभंगाचा प्रकार आहे, तुरुंगातील कैद्यांना अन्न पाणी आणि औषध उपचार नाकारणं. म्हणजे तुरुंगात कैदी असतो ना, त्याला सुद्धा योग्य आहार द्यावा लागतो, अन्न पाणी द्यावा लागतो. तो आजारी पडला तर त्याच्यावर सुद्धा उपाययोजना आणि उपचार करावे लागतात. त्या कैद्यांना सुद्धा माणूस म्हणून, नागरिक म्हणून, कैदी असला तरी तो भारताचा नागरिकच असतो ना, त्यामुळे त्याला सुद्धा हे हक्क असतात. तो सुद्धा दाद मागू शकतो. अशा पद्धतीनं हक्कभंगाचे हे 3 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. लक्षात राहतील सर्वांच्या? कोणकोणते पाहिलेले आहेत बघितलं तुम्ही? तर आता पुढे बघा, हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय काय काय आदेश देऊ शकतं. म्हणजे न्यायालयाचे जे आदेश आहेत ते पुढे 5 आदेश आपणाला पाहिजे आहेत. हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय कशा पद्धतीचे आदेश काढू शकतं आणि हक्कभंगापासून एकाला वंचित ठेवण्यापासून ते त्याला मदत करू शकतं. पहिलं बघा, नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी न्यायालयात विविध आदेश देण्याचे अधिकार आहे. न्यायालय कोणकोणते आदेश देऊ शकतं बघा. पहिला जो आदेश आहे तो असा आहे, देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. पहिल्याला काय म्हणायचं, देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. त्याला हॅबेल्स कॉर्पस असं म्हणतात. बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण देणं, अशा पद्धतीचा आदेश न्यायालय देऊ शकतं. म्हणजे जर एखाद्याला अन्याय झाला, बेकायदेशीरित्या अटक केली, तर त्याला सोडून देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकतं.
किंवा एखादा स्थानबद्ध झाला, कारण नसताना जर त्याला गावातून किंवा शहरातून हाकलून दिलं तर न्यायालय तसा आदेश काढू शकतं, त्याला गावातून हाकलून देता येणार नाही. नंतर दुसरा जो आदेश काढू शकतं न्यायालय त्याला परमादेश असं म्हणतात, मॅन्डामस म्हणतात त्याला. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा हा न्यायालयाचा आदेश असतो. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश आहे, त्याला परमादेश असं म्हणतात. म्हणजे न्यायालय काय करतं माहिती आहे, न्यायालय शासनाला एखादी कृती करण्याचा भाग पडतं, कारण ती कृती लोकहिताची असते, म्हणून शासनाला तसा आदेश न्यायालय देऊ शकतं. नंतर तिसरा कोणत्या पद्धतीचा आदेश आहे बघा, मनाई हुकूम किंवा प्रतिशेष म्हणतात, प्रोहिबिशन ॲक्ट म्हणतात त्याला. न्यायालय हा आदेश काढू शकतं. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राचा पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश असतो. म्हणजे जी कनिष्ठ न्यायालय, खालची न्यायालय असतात तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, ही कनिष्ठ न्यायालय म्हणून ओळखली जातात. त्यांना काही अधिकार क्षेत्र दिलेले आहेत, त्या अधिकार क्षेत्रात राहूनच त्यांना न्यायदान करता येतं, त्याच्या पलीकडे त्यांना जाण्याचा अधिकार नसतो, समजलं. आणि जर एखाद न्यायालय गेलं तर उच्च न्यायालय तशा पद्धतीचा आदेश काढू शकतं. नंतर आपणाला चौथा आदेश पाहिजे आहे, हा चौथा आदेश आहे पहा, अधिकार पृच्छा म्हणतात त्याला, क्यू वॉरंटो म्हणायचं. कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असं सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागण्याचा न्यायालयाला आदेश देता येतो. म्हणजे एखादी कृती जर न्यायालयाला चुकीची वाटली तर संबंधित अधिकाऱ्यांना ते समन्स काढतात, म्हणजे त्यांना विचारतात. काय विचारतात, कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती तुम्ही केली. अधिकारी आहे म्हणून काही तो काही करू शकत नाही, त्याला घटना आहे, त्याला कायदे आहेत, तो अधिकारी आहे म्हणून कुणाला काही करू शकत नाही. जर तसं केलं तर म्हणजे न्यायालय त्यांच्यावरती आदेश काढू शकतं. आणि पाचवा आदेश आहे, पाचव्या प्रकारचा, तोच आहे उत्प्रेक्षण. त्याला म्हणतात सर्टिऑरेल. कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयाला खटला दाखल करण्याचा आदेश, उत्प्रेक्षण म्हणायचं. म्हणजे एखादा कनिष्ठ न्यायालयानं निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय जर वरिष्ठ न्यायालयाला योग्य वाटला नाही तर तो निर्णय रद्द करायचा आणि वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्याचा आदेशसुद्धा हे न्यायालय देऊ शकतं. अशा स्वरूपात, अशा प्रकारे हे 5 आदेश, हक्कभंग दूर करण्यासाठी हे 5 आदेश न्यायालय देऊ शकतं. वेगवेगळे आदेश आहे. पहिला आदेश आहे देहोपस्थितीचा आदेश, नंतर परमादेश, नंतर मनाई हुकूम किंवा प्रतिबंध, नंतर अधिकार पृच्छा आणि शेवटचा उत्प्रेक्षण. असे वेगवेगळे आदेश देण्याचा अधिकार न्यायालयाला असतो आणि ते देत असतं. नंतर बघा पुढे शेवटचं एक सदर तुम्हाला दिलेलं आहे, सरकारी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया योग्य की अयोग्य. म्हणजे निराधारासाठी, निराधार म्हणजे कळतं ना, ज्यांना कुणाचाही आधार नाही, अशी निराधार माणसं जी असतात, अशा निराधारांसाठी असणाऱ्या एका योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्र सादर करणाऱ्या महिलेला तू निराधार दिसत नाहीस असे म्हणून लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची कृती योग्य की अयोग्य. बघा, एका महिलेनं एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे जर असा अर्ज केला, मी निराधार आहे आणि मला निराधार योजनेतून थोडासा आधार मिळावा, आणि तिनं सर्व प्रकारचे कागदपत्रसुद्धा सादर केलेले आहेत, समजलं. ही जर निराधार महिला सर्व प्रकारचे आवश्यक ती कागदपत्र जर सादर करत असेल आणि जर तू पत्र सादर करून सुद्धा तू निराधार दिसत नाहीस असं म्हटलं त्यांच्या दिसण्यावरनं, ही सरकारची कृती किंवा अधिकारीची कृती योग्य आहे का, तर नाही. वरील प्रसंगात महिलेला हक्कभंग झाला, तिचा हक्क तिला नाकारण्यात आला असं तुम्हाला वाटतं का, तर हो वाटतं. तिला दाद मागण्याची असेल तर तिनं कुठं जावं, न्यायालयात जावं. तिला दाद मागण्यासाठी तिनं न्यायालयामध्ये दाद मागावी. तिला दाद मागण्यासाठी काय असतं, न्यायालय. लक्षात राहील. अशा पद्धतीनं सरकारी अधिकाऱ्यांनी जरी आपल्यावर अन्याय केला तरी घाबरून न जाता आपण न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकतो. लक्षात राहील. अशा पद्धतीनं हा अत्यंत छोटा आहे, 1 पेजसुद्धा नाही, इतका छोटा हा लेसन, सुंदरसं माहिती देणारा हा लेसन. आपले मूलभूत हक्का भाग 2 म्हणजे त्यामध्ये 2 हक्क आपण शिकलो. नंतर संविधानाचा उपाययोजनात्मक हक्क शिकलो. नंतर न्यायालय आदेश कसं काढू शकतं ते शिकलो. असं महत्त्वाची माहिती आपण या पाठामध्ये शिकलेलो आहे. पुढे बघा,
एक चित्र दिलेलं आहे की नाही, हे न्यायालयाचं चित्र आहे. वरती न्यायाधीश बसलेले आहेत, त्यांच्या बाजूला टायपिस्ट असते त्यांचे, आहे की नाही. खाली 2 अधिकारी बसलेले असतात त्यांना हेल्प करण्यासाठी, आणि पुढे फिर्यादी आणि त्याचे वकील उभा राहिलेले आहेत आणि न्यायालयामध्ये आपली बाजू मांडताना दिसतात, आहे ना. असं हे न्यायालयाचं चित्र आहे. न्यायालयाचं कामकाज अशा पद्धतीने चालतं. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचं संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्काचा योग्य प्रकारे वापर करता येतो. ते अधिक जागरूक होतात, जबाबदार आणि सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. न्यायालय नसतं तर नागरिक कदाचित आपली भूमिका पार पाडू शकले नसते. मूलभूत हक्काचा विचार करताना आपल्याला कर्तव्याचेही भान ठेवावे लागतं. फक्त आपला हक्क आहे म्हणून आपण तो कशाही पद्धतीनं बजावला तर त्याचा अनिष्ट परिणाम समाजावर होतो. म्हणून आपण कर्तव्याचं भान ठेवलं पाहिजे. याचा अभ्यास आपण पुढील पाठात कर्तव्य कोणते आहे, जबाबदारी कोणते तेही पाहणार आहोत. आता आपल्याला स्वाध्यायाकडे वळायचं आहे. तर छोटासा स्वाध्याय दिलेला आहे. लिहिते व्हा मध्ये काय दिलेलं आहे बघा. पहिलाच प्रश्न आहे लिहिते व्हा. संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणजे काय. आत्ताच आपण पाहिला आहे की नाही, सोपा आहे. म्हणजे संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्काचा भंग झाला. आपल्याला जे हक्क दिला आहे म्हणजे स्वातंत्र्याचा, समानतेचा, शोषणाविरुद्धचा, नंतर धार्मिक हक्क दिलेला आहे, नंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, हे जर हक्क आहेत ते भंग झाले तर नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागता येते. हक्क नाकारल्याच्या विरोधात एक दाद मागण्याचा अधिकार त्याला असतो. याला संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणतात. आणि दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय विचारला आहे बघा, हा पहिला झाला. कळालं तुम्हाला. संविधान म्हणजे धार्मिक कर लादण्याचा नाही, पहिला धार्मिक कर लादण्याचा अधिकार आहे ना. लिहिते व्हामध्ये संविधानात्मक उपाययोजना हक्क म्हणजे काय आपण पाहिलं. आता धार्मिक कर लादणं म्हणजे काय आहे बघा. धार्मिक कर म्हणजे कळतं ना तुम्हाला, आपण पाहिलेला आहे तो. धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करतं. का करतं रे. त्याचं कारण आहे संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. शासनाला धार्मिक कर लादण्यास मनाई केली आहे संविधानानंच. धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो आणि म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानानं काय केलेलं आहे, प्रतिबंध केलेला आहे. अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न आपण पाहिला. दोन्ही प्रश्न अत्यंत सोपे आहे, लिहायचे व्यवस्थित आणि पाठ करायचे. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो योग्य शब्द लिहा. पहिला बघा, बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण. त्याला योग्य शब्द काय आहे रे. त्याला योग्य शब्द आहे, आदेशामध्ये आहे बघा, देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. लक्षात राहील. नंतर दुसरा बघा, कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागण्याचा न्यायालयाचा आदेश. त्याचं काय नाव आहे रे, अधिकार पृच्छा म्हणतात त्याला. काय म्हणायचं, अधिकार पृच्छा. तिसरा बघा, म्हणजे हे 2 झाले. योग्य शब्द सुचवायचा आहे की नाही, त्याला काय म्हणतात. नंतर हा तिसरा बघा, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. त्याला परमादेश असं म्हणतात. काय म्हणायचं नाही, हां परमादेशच, बरोबर, परमादेश असं म्हणतात. ओके. आणि चौथा काय आहे बघा, कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याचा आदेश. त्याला काय म्हणतात रे, सांगा बघू काय म्हणायचं त्याला, मनाई हुकूम किंवा प्रतिबंध आदेश. नंतर तिसऱ्या प्रश्नाकडे वळा. हा तिसरा प्रश्न आहे, आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा. काय करायचं आहे, आपण हे करू शकतो त्याचं फक्त कारण सांगायचं आहे. काय सांगायचं आहे, कारण. पहिलं काय आहे बघा, सर्व भारतीय नागरिक, हे पहिलं आहे, सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे, पुढे नमूद करायचं आहे. त्याचं कारण, एक कारण आहे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत. दुसरं आहे सण समारंभ लोकजीवनाच्या सांस्कृतिक एक भागच असतो, आहे की नाही, त्यामुळे ते साजरे केले पाहिजे. आणि तिसरं असतं सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानानं मान्य केलेला आहे. म्हणून सर्व भारतीय नागरिक वेगवेगळे सण उत्सव साजरे करू शकतात. नंतर दुसरं बघा, मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. कारण, त्याचं कारण काय असेल रे, सांगा बघू. आपण पाहिलेलं आहे की नाही, भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिले की नाही, आणि या शैक्षणिक अधिकारानुसार
आपली भाषा, आपली लिपी, आपलं साहित्य याचं जतन करता येतं. आपल्या मातृभाषेसाठी, आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी म्हणा प्रयत्न करता येतात. म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारापासून किंवा अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येतं. ओके. नंतर रिकाम्या जागा भराचा चौथा एक प्रश्न दिलेला आहे. हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते. जर आपला हक्कभंग झाला आहे अशी तक्रार आपल्याला द्यायची. कोण विचारात घेणार सांगा बघू. हक्कभंगाबद्दलची आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते न्यायालय. दुसरा काय आहे बघा. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही. धार्मिक शिक्षण सक्तीचं करता येत नाही. आणि पुढे सर्वात शेवटी तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे. काय म्हणतात बघा. तुमच्या शाळेत न्यायाधीश, वकील, पोलीस अधिकारी यांच्या मुलाखतीचे आयोजन करा. असा एक उपक्रम तुम्हाला दिलेला आहे. ओके. अशा पद्धतीनं हा संपूर्ण स्वाध्याय आज आपण लेसन नंतर सोडवलेला आहे. त्यानंतर तुम्ही तो वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं आहे. पुस्तकातून अगोदर लेसन वाचायचा, पुस्तकातून त्याची उत्तरं, साऱ्याची उत्तरं व्यवस्थित आहेत, काही अडचण नाही. मी सांगितलेले आहेत काय लिहायचं ते. म्हटलं नाही कळालं तर तो व्हिडिओ काढायचा, बघायचं, पॉज करायचं, ऐकायचं, मग लिहून काढायचं. ओके. असं करता येईल. किंवा तुमच्याकडे पुस्तकं आहेत त्यातून सुद्धा तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये योग्य उत्तरं लिहिता येतील. अशा पद्धतीनं हा लेसन, छोटासा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.